ओके मित्रांनो, आपण सेकंड पार्ट मध्ये हे लेक्चर पुन्हा एकदा कंटिन्यू करत आहोत. लेक्चर डिस्कंटिन्यू झाल्यामुळे आपला व्हिडिओ ब्रेक झालाय. पार्ट सेकंड मध्ये आपण हे लेक्चर त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत युट्यूबवर. असो, आपण डिस्कस केलं आज अलाउन्सेस. त्यामधला पहिला अलाउन्स बघितला आपण, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस विषयी डिस्कशन केलं की जे खाली जेवढे अलाउन्सेस ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. त्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस, खालचे जे तीन आहेत ते फुल्ली एक्झम्प्टेड, त्याच्यावर टॅक्स भरायचा नाही. आणि आपण डिस्कस करत होतो पार्सली टॅक्सेबल, पार्सली एक्झम्प्टेड अलाउन्सेसच्या बाबतीमध्ये. आणि मग आता इथे डिस्कस करत असताना जो पहिला अलाउन्स आहे तो हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो, तर इथे कॅल्क्युलेशन करत असताना टॅक्सेबल अलाउन्स HRA जो आहे किंवा टॅक्सेबल हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा. जितका HRA मिळतो तो हाऊस रेंट अलाउन्स ऍक्च्युअल रिसिव्ड आपण असं म्हणतो, ऍक्च्युअल HRA रिसिव्ड म्हणतो, जो मालकाकडून मिळतो कर्मचाऱ्याला. आणि त्याच्यामधून एक्झम्प्टेड अमाऊंट म्हणजे जी वजावटची रक्कम आहे तर ती वजा करायची, जेवढी वजा करायची तेवढी, आणि म्हणजे उरलेली जी रक्कम आहे ती टॅक्सेबल होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मालकाकडून मिळाला 5,000 रुपये त्याला अलाउन्स, म्हणजे ऍक्च्युअल HRA मिळाला 5,000 रुपये, आणि इन्कम टॅक्सच्या नियमानुसार समजा त्याच्यातले 3,000 रुपये एक्झम्प्टेड होत असतील. मग 5 मधून 3 गेले, उरले किती, 2,000. तो 1,000 रुपीज रिमेनिंग जो बॅलन्स आहे तो काय होईल त्या ठिकाणी, टॅक्सेबल होईल. पण आता एक्झम्प्टेड अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्याचं खाली नोट दिली, त्या नोटनुसार आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं. ओके, मग आता एक्झम्प्टेड अमाऊंट ऑफ HRA, आता एक्झम्प्टेड अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. तर इथे एकूण 3 कॅल्क्युलेशन दिसतात बघा. कॅल्क्युलेशन नंबर 1, कॅल्क्युलेशन नंबर 2 आणि कॅल्क्युलेशन नंबर 3. ओके, तर 3 कॅल्क्युलेशन आहेत. आणि इथं काय म्हटलंय बघा, लिस्ट अमाऊंट फ्रॉम फॉलोइंग इज एक्झम्प्टेड. या 3 पैकी जी रक्कम छोटी येईल ती एक्झम्प्टेड अमाऊंट म्हणून इथं ऍक्च्युअल HRA मधून लेस करायची. म्हणजे आपल्याला एक्झम्प्टेड अमाऊंट इथे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग यातील पहिली रक्कम कोणती आहे, जो HRA मिळतो तीच ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. बघा, ऍक्च्युअल HRA रिसिव्ड हीच रक्कम आहे, ती पहिली आपण आउटरला घेतली. त्यानंतर 2 नंबरला घेणार आहोत आपण रेंट पेड बाय एम्प्लॉई. आता कर्मचाऱ्याला मिळतं 5,000 रुपये, HRA किती मिळतो, 5,000 रुपये. इज इट क्लिअर. आता कर्मचाऱ्याने घर भाड्याने घेतलं 6,000 रुपये रेंटने पर मंथ. किती पर मंथ कितीने घेतलं त्याने, 6,000 रुपयांनी. मग ऍक्च्युअल रेंट किती पेड केलं तो, 6,000 रुपये पर मंथ. म्हणजे 12 महिन्याची किती, 72,000. 72,000 रुपये रेंट पेड करतोय तो, ते इथं येणारला येईल. इथं त्याला HRA किती मिळतोय, 5,000 रुपये पर मंथ, म्हणजे 60,000 रुपये. किती, 60,000 रुपये येईल. रेंट किती पेड करतोय तो, 72,000 रुपये. आणि त्या 72,000 मधून लेस 10% ऑफ सॅलरी, सॅलरीच्या 10% रक्कम वजा करायची. आता सॅलरी म्हणजे काय, ते सॅलरीचं मिनिंग आहे. इन्कम टॅक्स मध्ये प्रत्येक आयटमला सॅलरीचं वेगवेगळं मिनिंग दिलं जातं, ते मिनिंग तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. आणि मग HRA साठी सॅलरीचं मिनिंग काय आहे ते, तर खाली बघा, खाली नोट दिली, मिनिंग ऑफ सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी. जी बेसिक सॅलरी आहे ना इथे आपण घेतली होती, बेसिक सॅलरी बघा, बेसिक सॅलरी आणि अदर कॅश रिसिप्ट मध्ये इथं जी बेसिक सॅलरी घेतली होती ती मी पुन्हा पाठीमागे जाऊन दाखवतोय तुम्हाला. हा, इथे हा बघा, ही बेसिक सॅलरी आहे का, ही बेसिक सॅलरी, ही बेसिक सॅलरी घ्यायची. प्लस बघा इथे कमिशन पण आहे, हे कमिशन पण आहे बघा तिथे दिलं, आपण बघूयात आता परत. ही बेसिक सॅलरी इथून घ्यायची. बघा, मिनिंग ऑफ सॅलरी, बेसिक सॅलरी प्लस DA. काय घ्यायचा, DA आताच आपण इथे बघितला फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये आहे की ते डिअरनेस अलाउन्स, DA. हा DA त्याच्यामध्ये ऍड करायचा. पण कधी करायचा तो ऍड, त्याची कंडिशन आहे. काय कंडिशन आहे त्याची कंडिशन अशी की तो इफ पार्ट ऑफ सॅलरी, तो सॅलरीचा पार्ट असेल तर. आता हे कशावर ओळखायचं, जो DA दिलाय ना तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, त्या DAच्या पुढे इंटू ब्रॅकेट मध्ये दिलेलं असतं, असे शब्दप्रयोग वापरलेले असतात, वाक्यप्रयोग वापरलेले असतात. इट इज अ पार्ट ऑफ सॅलरी. इट इज पार्ट ऑफ सॅलरी म्हटलं का इथं ह्या मिनिंग मध्ये आपल्याला तो घेता येतो. किंवा इट इज ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट, इट इज पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट. हे तो निवृत्ती वेतनाचा फायद्यासाठी ग्राह्य धरला जातो,
असं ब्रॅकेटमध्ये दिलंय तर तो डीए घ्यायचा, आणि जर तो दिला नसेल तर नाही घ्यायचा. समजा तिथे फक्त ₹5,000 पर मंथ डीए दिला आणि बाकी ब्रॅकेटमध्ये काहीच दिलं नाही तर तो घ्यायचा नाही. ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं असेल, इट इज अ पार्ट ऑफ सॅलरी किंवा इट इज पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट, तर घ्यायचा तो. आता कधी कधी काय म्हणतात ते 40% पार्ट ऑफ सॅलरी, तर 40% घ्यायचं त्याच्या. 60% ऑफ सॅलरी, तर तो 60%च घ्यायचा. आता तो इंटू ब्रॅकेटमध्ये पार्ट ऑफ सॅलरी म्हटलं नाही. बघा, तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल हे व्हिडिओ मध्ये. किंवा इट इज पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट असं म्हटलेलं नाही, पण तो जो काय डीए दिला तो पर्सेंटेज मध्ये दिला असेल, सॅलरीच्या 10%, सॅलरीच्या 20%. आता सॅलरीच्या 10%, सॅलरीच्या 20% म्हणजेच तो काय रे, बेसिस ऑफ सॅलरी. इट इज अ पार्ट ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 10% म्हणजे तो सॅलरीचा पार्ट झाला. तर त्यावेळेस इंटू ब्रॅकेटमध्ये पर्सेंटेज मध्ये दिला असेल तर इंटू ब्रॅकेटमध्ये काही दिलं नाही तरी पण तो घ्यायचा आहे. आणि रकमेमध्ये दिला आणि ब्रॅकेटमध्ये काही दिला नाही तर मग नाही घ्यायचा. पर्सेंटेज मध्ये दिला घ्यायचा, ब्रॅकेटमध्ये काही दिला तरी घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये जेवढा घ्या म्हटलं तेवढा घ्यायचा, आणि ब्रॅकेटमध्ये काहीच दिला नाही, रकमेमध्ये दिला असेल तर नाही घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये काही दिलं नाही आणि पर्सेंटेज मध्ये दिला, घेऊन टाकायचा. काही क्वेश्चन असेल तर विचारा. समजलं? आता ते 10% ऑफ सॅलरी ही रक्कम कॅल्क्युलेट करायची. सॅलरीचं मिनिंग कॅल्क्युलेट करायचं. सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची? बेसिक सॅलरी घ्यायची, त्याच्यामध्ये डीए जो असेल तो ऍड करायचा. आणि अजून एक आहे काय, आणखी कमिशन. कमिशन दिलं असेल तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ते घ्यायचं, पण ते पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर घ्यायचं, पर्सेंटेज मध्ये दिलं नसेल तर नाही घ्यायचं. म्हणजे कमिशन 10% ऑफ टर्नओव्हर, 10% ऑफ सॅलरी, मग रक्कम दिली असेल, पर्सेंटेजचा उल्लेख केला तर द्यायचा. नुसती रक्कम दिली असेल कमिशन 2000 पर मंथ, नाही घ्यायचा. इफ गिवन इन पर्सेंटेज then it is taken for meaning of salary. If it is given in rupees only and percentage is not mentioned in the problem, then it is not considered to calculate the meaning of salary. It is not add in the meaning of salary. Okay, लक्षात आलं का? तर ते कमिशन घ्यायचं, यांची बेरीज करायची, आणि मग ही जी बेरीज येईल त्याच्या 10% रक्कम ही रेंट पेड मधून वजा करायची. लक्षात आलं? आणि मग ती वजा केल्यानंतर जी रक्कम येईल ती आउटरला घ्यायची. त्याच्यानंतर तिसरं आहे 40% ऑफ सॅलरी. हे जे मिनिंग आहे याच्या 40% सॅलरी घ्यायची डायरेक्ट आउटरला. पण आता तो एम्प्लॉई 4 शहरामध्ये राहत असेल तर, मेट्रोपॉलिटन सिटीज दिल्या तिथे 4 मोठे मोठे शहर आहेत. एक आपली देशाची राजधानी आणि एक आपली महाराष्ट्राची राजधानी. हे दोन तर लक्षात येतील तुम्हाला. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई 2 लक्षात ठेवायचे. दुसरे, देशाची राजधानी दिल्ली, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्याच्यानंतर कोलकाता आणि चेन्नई. हे 4 शहर, जर या 4 शहरात जर तो राहत असेल तर 50% घ्यायचं 40%च्या ऐवजी. आणि 4 शहर सोडून कोणते, तो पुण्यात राहत, नाशिकमध्ये राहत, 40% ऑफ सॅलरी घ्यायचं. ती आउटरला रक्कम घ्यायची. आणि ह्या 3 रकमेपैकी जी रक्कम लहान येते मित्रांनो, ती रक्कम एक एक्झम्प्टेड अमाऊंट असते, आणि ती ऍक्च्युअली एचआरए मधून ती लेस करायची, आणि बाकीची रक्कम टॅक्सेबल मध्ये जाईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो. वर्डची फाईल वेळ पुरेल. जर मीटिंग रिझ्यूम झाली तर आपण उद्या बघूयात. ओके, बघा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय, त्यामध्ये बेसिक सॅलरी दिली ₹10,000 पर मंथ, डीए दिला 3,000 पर मंथ, आणि इंटू ब्रॅकेट मधले म्हटलं काय, त्याचं काय म्हटलं, इट इज पार्ट ऑफ सॅलरी असं म्हटलं असेल तर ते घ्यायचंय आपल्याला मिनिंग मध्ये. कमिशन दिलं,
घ्यायचं का मला सांग बरं, आन्सर द्याल. कमिशन ₹2000 पर मंथ दिलं, पटकन आन्सर द्याल. मीटिंग कधी बंद पडू शकते, मला पटकन मेसेज कराल. घ्यायचं असेल तर येस म्हणा आणि नाही घ्यायचं असेल तर नो म्हणा. फास्ट. नाही घ्यायचं. व्हेरी गुड दीक्षा, शुभम मोरे. नाही घ्यायचं. कारण का नाही घ्यायचं? कारण ते रुपीज मध्ये दिलं, पर्सेंटेज मध्ये दिलंय का नाही दिलंय? ओके, पर्सेंटेज मध्ये दिलेलं नाही. व्हेरी गुड, नाही घ्यायचं. डे घ्यायचा का मला मेसेज कराल. डे घ्यायचा का इथे मिनिंग ऑफ सॅलरी मध्ये डे घ्यायचा का? डे घ्यायचा का? हो घ्यायचा. त्याचं कारण काय? तो पार्ट ऑफ सॅलरी, पार्ट ऑफ काय सॅलरी. आणि मग आता इथे दिलंय $5,000 पर मंथ. बघा 5,000 पर मंथ. आणि जो कर्मचारी हे पेड रेंट ऑफ ₹4,000 पर मंथ. ओके, आणि तो कुठे राहतो? पुण्यामध्ये राहतो. कसं कॅल्क्युलेशन राहील बघा. आता ऍक्च्युअल HRA रिसिव्ड, ऍक्च्युअल HRA रिसिव्ड किती आहे रे इथे? 5,000 पर मंथ आहे. किती आहे बघा? 5,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, असे किती होतील? 60,000 होईल. बरोबर. दुसरं कॅल्क्युलेशन, हे पहिलं कॅल्क्युलेशन झालं आपलं. दुसरं कॅल्क्युलेशन येईल नंबर 2, रेंट पेड. रेंट किती पेड करतो तो? 4,000 पर मंथ. बरोबर ना? बघा 4,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, तो 48,000 रुपये रेंट पेड करतो. आणि 48,000 मधून काय लेस करायचं आपल्याला?